नमस्कार. आज आपण कोलोरॅडोमधले वेगवेगळे सिनिक स्पॉट बघणार आहोत. इथे रॉकी माउंटन म्हणून मोठी माउंटन रेंज आहे. त्याच्यामध्ये विविध घाट आहेत आणि विविध असे छान छान स्पॉट आहेत. हा हा, इथे एवढी थंडी आहे ना आज, -20 वगैरे असेल. रात्री तर अजून कमी होतं. माझ्या गाडीमध्ये बाटल्या ठेवल्या होत्या. बर्फ झालाय त्याचा, बाटलीचा पूर्ण. ते माझ्या डाव्या बाजूला एक फ्रोझन रिव्हर आहे. ही आहे ती रिव्हर आहे ही. ती पूर्ण गोठलेली आहे आणि त्याच्यावर बर्फ आलाय. बर्फाची लादी असते ना, गोळ्यामध्ये वापरतात, तशा बर्फाच्या लादीच्या वर तो स्नो पडतो, बर्फ तसा पडलेला आहे. इथे एक मला पुल आउट पॉईंट मिळाला आहे. ते गाडी पार्क केली आहे आणि ते समोर ती नदी आहे. तिथे जाऊन दाखवतो. थोडा थोडा बर्फ पडतोय आजूबाजूला, किती मस्त आहे बघा. तिथे एक कॅम्पिंग करतोय माणूस. कॅम्पिंगमध्ये आईस फिशिंग करतायत. तिथे करतायत. तिथे 2-3 गाड्या पण आहेत बघा. जाम भारी आहे. आणि टेम्परेचर -15 -12 वगैरे असेल डिग्री सेल्सिअस. हो, रस्त्याच्या बाजूला बर्फ तयार झाला आहे. पाय घसरतो, त्यामुळे त्याच्यावर चालणार नाही मी. तिथे दूरपर्यंत काही दिसत नाही आहे, कारण सगळे ढग आहेत आणि बर्फ पडतं ना. पण हे दूरपर्यंत हे नदी आहे आणि त्याचं पुढे जाऊन एक धरण होतं. तर हे धरणाचं बॅकवॉटर आहे. ते पूर्ण फ्रीज झालं आहे. ती नदी पुढे येऊन त्याचं जिथे धरण बनतं आणि त्या धरणाचं जे बॅकवॉटर आहे, तर ते इथे आलेलं आहे. तिथे आलेलो आहोत आपण आता. आणि हे फ्रीज नाही झालंय अजिबात. हे व्यवस्थित पाणी आहे. ती नदी मागे फ्रीज झाली होती पूर्ण. हे ते धरणाचं बॅकवॉटर आहे. तिथे पुढे धरण आहे आणि ती नदी तिकडे पलीकडून येते आणि इथे फ्रीज नाही झाली अजिबात. याचं आश्चर्य आहे. आणि ती समोर पण एक मस्त रेखीव आकाराचे डोंगर आहेत. इथे छोटा पिकनिक स्पॉट पण केला आहे. मी या भागात काल संध्याकाळी जेव्हा येत होतो तेव्हा इथे ड्रोन शॉट्स काढलेत. ते दाखवतो आता, आणि ते कसे वाटले ते नक्की सांगा. आतापर्यंतचा जो जो रस्ता होता ना,
तिथे त्यांनी स्नो प्लॉ केलं होतं, म्हणजे ते प्लॉट ट्रक्स असतात ते स्नो बाजूला करतात रस्त्यावरचा आणि सॉल्ट वगैरे टाकतात जेणेकरून स्नो थोडा मेल्ट होईल. पण आता जो रस्ता आलाय तिथे तर अजिबातच काही नाहीये, पूर्ण रॉ रस्ता आहे. हो. हा हा, गाडी ड्रिफ्ट झाली आता. व्ह्यू बघा कसला भारी आहे बा. खरं घाट चढताना एवढं टेन्शन नसतं उतरताना जास्त टेन्शन असतं. कारण उतरताना आपण ब्रेक पण नाही मारू शकत, ब्रेक लावला की गाडी स्लिप होते. लो गिअरवर किंवा हळूहळू उतरावे लागते. हा बघू काय होतंय आता. मला तर भीती वाटते आत्तापासूनच. आता ऑलरेडी स्लिप झाली गाडी, ड्रिफ्ट झाली ड्रिफ्ट. मी व्हिडिओ करण्याच्या नादात. एकदम डेंजर वळणाचा रस्ता आलाय आणि बाजूला रेलिंग पण नाहीये, त्यामुळे अजूनच टेन्शन आहे. इथे खरं तर खूप छान छान असे व्ह्यू पॉईंट्स आहेत. मला खूप भीती वाटते थांबायला, मी थांबू नाही शकत. असं वाटतं थांबलो तर मी पडेन खाली, घसरेन बिसरेन असं वाटतंय. आता जरा बरा रोड आलाय, थोडं कमी स्लिप होती गाडी आणि निदान बाजूला झाडं बिडं तरी आहेत, त्यामुळे थोडं कमी भीती वाटते. ते कधी संपणार आहे काय माहिती हा रस्ता. तर गाव बी यायला हवं, जरा मी श्वास घेईन थांबून. आपण डोंगर उतरून खाली आलेलो आहोत. इथे छोटं गाव आहे पुढे एक, आणि डोंगरावरून खाली आल्या आल्या तापमानात किती फरक पडलाय. वर होतं -15 वगैरे, -12 -15, आणि इथे 2 डिग्री वगैरे आहे. एवढा फरक पडतो. आणि इथे अजिबातच स्नो नाहीये, काहीच नाहीये बघा. इथे ना गाई वगैरे आहेत आणि एक कावबॉय आहे. इथे वाटेत एक मेसा लेक म्हणून आहे आणि ते फ्रीज झालंय पूर्ण. हे पूर्ण लेक आहे हा का, आणि तिथे लोक खेळत आहेत बघा. ते कमरेपर्यंत आहे तिथे बर्फ. इथे कुत्रे पण आहेत. हे छोटासा ब्रिज आहे, ब्रिजवर जाऊन बघूया. त्याच्या खाली लेक आहे. हा हा, मस्त आहे ना. हे ब्रिजच्या खाली थोडं पाणी आहे. इथे पलीकडे हे ते आईस फिशिंग करतायत ते तिथे बसून. भारी, मस्त आहे ना. हे साधारण 7,000 फुटावर आहे, त्यामुळे इथे जास्त थंड आहे आणि बर्फ जास्त पडतो. आणि बर्फ पडलं की ते पाणी गोठून जातं सगळ्यात लेक्समधलं. हा, त्यामुळे असे इथे फ्रोझन लेक खूप आहेत. इथे समोर एक सुंदर डोंगर आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी जाण्याचा प्रयत्न करूया आपण. तो बघा, ते मस्त आहे. वेगळंच स्ट्रक्चर आहे याचं, असं कधी बघितलं नव्हतं मी आधी. Your destination will be on the left. इथे लिहिलं की एंटर ॲट युअर ओन रिस्क म्हणून. काय आपली रिस्क.
पाणी किती आहे ते कळत नाही मला. ऑफ रोडिंग झालं मस्त आपलं. नाही का? अच्छा इथे फ्री आहे समोर. बघा, हा डोंगर किती सुंदर आहे Your इथला. destination is on the left. थोडस छटाकभरचं ऑफ रोडिंग करून इथे वर आलो आपण. आणि हा बघा, हा सुंदर मस्त असं डोंगर आहे आणि सूर्यास्त होतंय आता. आता हाईक तर नाही करू शकणार मी, कारण ते खूप लांब येते, तिकडे जायचंय आणि खूप लांब येते. वेळ जाईल त्याच्यात, 2-3 तास जातील. पण इथे मस्त आहे सनसेट साठी छोटासा स्पॉट. आणि आपल्या समोरच्या बाजूला पण छान असे डोंगर आहेत. तर तिकडनं चालू आपण आता, आणि या हायवेने आता खाली उतरून असं इकडनं खाली येऊन इकडे आलो. मस्त आहे ते. हे ना ह्याच्या वेगळ्या मातीचे डोंगर आहे हा. हे जे आहे ना, पिवळं पिवळी माती आहे ही, आणि मध्येच लाल आहे. आणि इकडे ही जरा काळ काळपट पिवळी माती आहे. हा, झालं, सूर्यास्त झालाच आहे ऑलमोस्ट. मी काल ग्लेनवूड स्प्रिंग्स नावाच्या एका छोट्या गावात राहिलो होतो. मस्त गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे. हे मॉटेल आहे, इथे राहिलो होतो मी काल. तर बघा, तिकडे डोंगर आहे मस्त, आणि वर पण गाव आहे तिकडे. असं वेगवेगळ्या लेयर्स मध्ये गाव आहे. तिथे एक ट्रेन पण आहे, दिसत असेल तर. ती खूप फेमस ट्रेन आहे कोलोराडोची. ट्रेन राईड वगैरे असते त्याच्यात. काल थोडासा बर्फ पडला रात्री, त्यामुळे आज मला जरासं टेन्शन आलंय, कारण आज मी जिथे जाणार आहे ते एकदमच रिमोट एरिया आहे, आणि तिथे जर स्नो प्लाविंग नसेल तर वाट लागेल आपली. हे बघा, आपल्या गाडीवर पण थोडा बर्फ पडलाय. तर बर्फ क्लिअर करतो आणि आपल्या ट्रिपला सुरुवात करूया आजच्या. आजूबाजूचा डोंगर खूप सुंदर दिसत आहे, थोडा थोडा बर्फ पडलाय. रस्त्यावर एवढा नाहीये बर्फ, तुम्ही बघितलं असेलच. आणि बाजूला जी नदी आहे ती खूप सुंदर दिसते, एकदमच छान. ही बघा, नदीच्या किनारी आपलं कोस्टल रोड टाईप झाली आहे, छोटी नदी आहे. अप्रतिम आहे, अप्रतिम. तर इथे असा लॉ आहे की जे कमर्शियल व्हेकल्स असतील त्यांनी विंटरमध्ये चेन लावायच्या सगळ्या टायरला. कारण इथे खूप डेंजर माउंटन पास आहे, आणि कमर्शियल व्हेकल्स म्हणजे मोठे ट्रक वगैरे ते घसरतात बऱ्यापैकी. त्यामुळे इथे सगळे बाजूला ट्रक आता उभे आहेत. हे लावतात, चेन लावतात आपापल्या गाड्यांना. खूप लांबपर्यंत आहे, लाईन खूप लांबपर्यंत आहे. आणि ही स्नो बाजूला करणारी गाडी आहे. मध्ये मध्ये पोलीस पण थांबलेत. ते बघतायत चेन लावणं चालू आहे की नाही ते. आणि ज्या पॅसेंजर व्हेकल असतील,
म्हणजे नॉर्मल गाड्या, त्यांचा रूल असा आहे की एक तर स्नो टायर हवेत, मड टायर हवेत, 4x4 हवं, नाही तर ऑल व्हील ड्राईव्ह हवं. जर नुसते रिअर व्हील ड्राईव्ह किंवा फ्रंट व्हील ड्राईव्ह गाडी असेल विथ ऑल सीझन टायर्स, तर त्यांना इथून पास करायला देत नाहीत. घाट खूप स्टीप आहे इथे आणि डेंजर आहे, इथे बर्फ खूप पडतो, त्यामुळे रोड सगळे स्लिपरी होऊन जातात. हे असं मी कधीच बघितलं नव्हतं. मस्त स्नो आणि एवढे उंच उंच डोंगर आजूबाजूला. ते समोर डोंगर आहे, तो धुक्याच्या मागे लपलाय. पण घाट उतरून तो खाली आलेलो आहोत. आणि इथे थोडा कमी स्नो आहे आणि थोडं क्लिअर वातावरण आहे. पण तो घाट तर खूपच सुंदर होता. अं, मजा आली मला तर गाडी चालवायला. तिथे आता थांबायला जागा नव्हती, कारण बाजूला साधारण 5-6 फुटाचा स्नो बाजूला केलेला होता, त्यामुळे कुठे थांबू शकत नाही असं होतं. म्हणून मी उतरून कुठे दाखवू नाही शकलो बाहेरचं. पण अशी आशा करतो की तुम्हाला आवडलं असेल ड्राईव्ह, सिनिक ड्राईव्ह. घाट उतरून आपण एका छोट्याशा गावात आलो, लीडव्हिल, कोलोरॅडो. रॉकी पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सुमारे 10,000 फूट उंचीवर असलेलं हे अमेरिकेतलं सर्वात उंच गावांपैकी एक. हिवाळा सुरू झाला की या लीडव्हिलचं रूप पूर्णपणे बदलून जातं. ऐतिहासिक लाकडी इमारतींवर साचलेला बर्फ, शांत रस्त्यांवरून अलगद पडणारे स्नोफ्लेक्स आणि शहराभोवती असलेले बर्फाच्छादित पर्वत, सगळं मिळून जणू काही एखाद्या सुंदर चित्रपटाचा सीनच वाटतो. तर याच नोटवर आपण आपल्या व्हिडिओची सांगता करूया. आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.